आम्हा सोय रे वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे पक्षी ही सुस्वरे वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे तेने सुखे रुचे एकांताचा वास नाही गुणदोष वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे आकाश मंडप पृथ्वी आसन रमे तेथे मन क्रीडा करी एकांत साधला पण पशु पक्ष्यांच्या आणि वृक्षांच्या सानिध्यामध्ये का गेले माईबाप? शुकाचार्यांची स्थिती वनात गेले, तपश्चर्या आरंभ केली. व्यासांना शोक झाला. अगोदर दुःख होतं, पुत्र नव्हता म्हणून दुःख, आता जन्माला आलाय ना वनात गेला निघून म्हणून दुःख. मग व्यासांनी काय केलं? शुकाचार्यांची ती ध्यानधारणा, ती समाधी, ती तपश्चर्या पाहून इंद्राचं आसन हादरलं. इंद्राने अप्सरा पाठवली, पण तरी सुद्धा शुकाचार्यांची समाधी काही उत्थान होत नाही. इकडे व्यासांनी आपल्या काही शिष्यांना अर्ध्या श्लोकांची संहिता दिलेली होती. ते शिष्य ज्यावेळी वनामध्ये जायचे गोचारणासाठी, समिधा गोळा करण्यासाठी, शुकाचार्यांच्या शेजारी जावं आणि त्या भागवताच्या अर्ध्या श्लोकांचं गायन करावं. व्यास महर्षींनी त्यांना अर्ध्या श्लोकाची संहिता द्यावी आणि अर्ध्या श्लोकांचं गायन शुकाचार्यांच्या जवळ जाऊन करावं. भागवताचे श्लोक एवढे गोड असायचे मायबाप, ज्यात भगवान त्या परमात्म्याचं सुंदर वर्णन असायचं. ते वर्णन ऐकलं की समोर त्याची छबी तयार व्हावी आणि शुकाचार्यांची समाधी उत्थान व्हावी.